जय महाराष्ट्र मित्रांनो, बुकमाय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी पुन्हा एकदा कोकणात आलो आहे। लास्ट टाइम मी कोकणाचा एक व्हिडिओ बनवला होता जो मंडणगडचा होता। तर त्यावेळेस लोकांनी मला विचारलं होतं की सीव्ह्यू प्रॉपर्टी नाही आहे का, तर मग आपण सीव्ह्यूचा एक व्हिडिओ बनवला। सीव्ह्यूचा बनवला त्यावेळेस लोकांनी मला विचारलं की EMI मध्ये नाही आहे का, की बाबा मला घ्यायचा आहे दापोलीमध्ये प्लॉट, पण जो NA पण असला पाहिजे आणि मला EMI मध्ये देता आला पाहिजे, मला बँक लोन करायची गरज नाही पडली पाहिजे, मी तुम्हाला थोडं डाऊन पेमेंट देऊन टप्प्याटप्प्यात आम्ही EMI देऊ, अशी बरीच विचारणा झाली। तर मी एक आज अशा प्रोजेक्टमध्ये थांबलोय जिथे तुम्हाला EMI मध्ये NA प्लॉट घेता येणार आहे। दापोलीपासून जवळच मी थांबलोय। दापोलीकडून जो रोड दाभोळ बीचच्या दिशेला जातो त्या रोडला हा प्रोजेक्ट आहे। NATP तर आहेच आहे, पण डेव्हलप पण आहे। तुम्ही जरा एक नजर मारू शकता, आपण प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत, पण डेव्हलप प्रोजेक्ट आहे। तर तुम्ही ताबडतोब इथे प्लॉट घेऊन घर सुद्धा बनवू शकता। बाजूला रिसॉर्ट सुद्धा झालेले, 3 रूम प्लस आतमध्ये भला मोठा हॉल आहे, किचन आहे, सगळे ते पण तुम्हाला मी आतून दाखवणार आहे। पाण्याची पण सुंदर सोय आहे, खाली स्विमिंग पूलचं काम आता सुरू केलेलं आहे। तर सर्व अँगलनी बेस्ट प्रोजेक्ट आहे। आपण या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेऊया, पण तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत बनवून राहा। आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मुंबईचे एकाच जागी जर प्रॉपर्टी बघू इच्छित असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि अशा लोकांना शेअर करायला पण विसरू नका जी लोक कोकणामध्ये NA प्लॉट बघतात ते, आणि तो पण EMI मध्ये। तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टच्या रिव्ह्यूला आणि माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण लोकेशन बद्दल जाणून घेऊ आणि इथून जे जवळचे पर्यटन स्थळ आहे त्याच्याबद्दल माहिती देतो। पन्हाळकाजी जे आहे ते 3 किलोमीटरवर आहे, म्हणजे हा पन्हाळकाजीच रोड आहे। या साईडला दापोली आहे आणि या साईडला पन्हाळकाजी लेणी आहे खूप मोठी। आठवणीने तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही इथे याल ते बघण्यासारखी आहे, खूप पुरातन अशी ती लेणी आहे। त्याच्यानंतर परशुराम भूमी जी आहे, परशुराम भूमी म्हणजे परशुरामाचं खूप मोठं मंदिर आहे इकडं। लाडघरपासून तुम्ही वर गेलात की बुरुंडी गावाच्या इथे परशुरामाचं मंदिर आहे, परशुराम भूमी म्हणतात त्याला। ते 16 किलोमीटर आहे। साळदुरे बीच 16 आहे, केशवराज मंदिर 20 आहे, कोलथरे बीच 18, लाडघर बीच 23, मुरुड बीच 25, करदे बीच 26, हरणे बंदर 28, हरणे फिश मार्केट 28, कड्यावरचा गणपती 38, त्यानंतर हरणे मुरुडचं जे वॉटर स्पोर्ट आहे ते 25, सावने बीच 39, दाभोळ जेट्टी आहे ती 22 किलोमीटर आहे, जयगड फेरीबोट 71 आणि हरेश्वर बीच 73 किलोमीटर आहे। तर हे इथले जवळपासचे पर्यटन स्थळ होते। आणि या प्रोजेक्टचं लोकेशन तुमच्या लक्षात आलं असेल की जो पन्हाळकाजी दिशेला रोड जातो तो ह्या प्रोजेक्टच्या बरोबर मधून जातो, म्हणजे अर्धा प्रोजेक्ट मी थांबलो त्या वरच्या साईडला आहे आणि मगाशी मी व्हिडिओची सुरुवात केली ती खालच्या साईडला होती। तर अर्धा प्रोजेक्ट खालच्या साईडला आहे, म्हणजे 2-3 एकर जमीन खालच्या साईडला आहे आणि 2-3 एकर जमीन वरच्या साईडला आहे। टोटल 5 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे। आता आपण प्रोजेक्टमध्ये ज्या अमेनिटीज आहेत आणि ज्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात त्या समजून घेऊया। तर आता आपण या प्रोजेक्टसोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात ते प्लॉट व्यतिरिक्त त्या समजून घेऊ। तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय की या प्रोजेक्टला पूर्ण ना पहिलं वॉल कंपाऊंड केलं, म्हणजे प्रोजेक्टला असं वॉल कंपाऊंड आहे खाली तुम्ही बघितलं ना, तर प्रोजेक्टला आधीच वॉल कंपाऊंड करून ठेवलेलं आहे। जनरली हे सगळ्यात शेवटी करतात, पण इथं आधीच केलं आहे। आणि झाडं जे आहेत प्लांटेशनवर खूप फोकस केला आहे, खाली पण खूप सारी झाडं लावली, तिथं खूप चांगली चांगली झाडं जी आहेत ती इथं लावलेली आहे। आता ही झाडं टिकली काय आहेत तर इथं पाण्याचा प्रॉब्लेम नाही। इथं बोर तुम्ही बघू शकता, इथे समोरच बोर आहे, बोरला प्रचंड पाणी लागले, तुम्हाला इथं पण बघायला भेटेल। बोरचं पाणी इथं वर टाकीत आणलं जातं आणि इथं तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रेशर बघा इथं, म्हणजे पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही। आता आपण एप्रिल महिन्यात थांबलोय, मार्चचा शेवट चाललाय आपला ना, एप्रिल सुरू होईल 2-3 दिवसांनी, तरी सुद्धा पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही, पाणी भरपूर आहे। म्हणून इथं खाली स्विमिंग पूलचं पण तिथं काम चालू झालेलं आहे। तर तुम्हाला वॉल कंपाऊंड आहे, पाणी आहे, त्यानंतर अंतर्गत रोड मिळतात जे 9 आणि 12 मीटरचे असणार आहे। त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट तर आहेच आहे, म्हणजे स्ट्रीट लाईट लावून मिळणार आहे, पण बॅकअप सुद्धा दिला आहे, म्हणजे जनरेटर बॅकअप सुद्धा असणार आहे। म्हणजे जर लाईट जरी गेली MSEBची तरी तुम्हाला जनरेटरचा जो बॅकअप आहे तो इथे मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त नेम प्लेट असणार आहे इथे। त्याच्यानंतर जे रस्त्याच्या कडेला जे ड्रेनेज असतं ते तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर तिथं रिसॉर्ट फॅसिलिटी दिली। समजा तुम्ही नुसता प्लॉट घेतलात आणि तुम्हाला तुमचा प्लॉट बघायला यायचं आहे किंवा तुम्हाला राहायचं आहे 2 दिवस, तर तुम्ही ह्या आपल्या तुमच्याच प्रोजेक्टच्या रिसॉर्टमध्ये पण राहू शकता। किचन पण खूप सुंदर आहे, आतमध्ये 2 टाईपचे किचन दिलेले आहेत, व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण वेगळं आहे। तर ते एक मोठा ॲम्युनिटीज तुम्हाला मिळते। स्विमिंग पूल तर इथं बनणारच आहे। तर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला ह्या प्रोजेक्टसोबत मिळतात। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की बंगलो बनवण्यासाठी सगळ्यात उत्तम जागा आहे ही, कारण की रिसॉर्ट चालू झाल्यामुळे इथं लोकांची रेलचेल असते, सारखं येणं असतं आणि पुढच्या साईडला मोठं गाव आहे आणि बंगले पण बरेच झालेले, तर बंगलो बनवण्यासाठी खूप उत्तम लोकेशन आहे। आता आपण काय करू, खालच्या साईडला जाऊ तिथे आणि तिथं रिसॉर्टचं पूर्ण जायजा घेऊ की रिसॉर्ट कशा पद्धतीने बनवलं आणि तिथे तुम्ही बंगलो कशा पद्धतीने बनवू शकता ते सगळं जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर मग प्रोजेक्टच्या लेआउटबद्दल समजून घेऊ। तर आता आपण या स्ट्रक्चरबद्दल जाणून घेऊया, जिथे तुम्ही साईड प्रोजेक्टला आल्यानंतर राहू पण शकता आणि किचन पण खूप मोठं आहे। आता ही किचनची बॅक साईड आहे, जिथे तुम्ही बघू शकता, इथं वर मचान म्हणून टाकी पण ठेवलेली आहे, सगळीकडे लाईट केलेले, रात्री खूप सुंदर दिसतं, CCTV कॅमेरे पण आहे तिथं। इथं खालच्या साईडला इथं रिसॉर्ट बनतंय, आपलं स्विमिंग पूल बनणार आहे। ही जी भिंत दिसते त्याच्या खाली
स्विमिंग पूलचं काम चालू होणार आहे. ही सगळी अशी आंब्याची झाडं लावलीत आणि ती प्रॉपर आली आहे, कारण पाण्याचा प्रॉब्लेम नसल्यामुळे. इथं नॉनव्हेजचं किचन ह्या साईडला वेगळं बनवलेलं आहे, तुम्ही बार्बेक्यू वगैरे तर लावू शकता. आणि व्हेजचं किचन जे ते आतमध्ये. आता आपण त्या जो मेन एंट्री आहे तिथून आतमध्ये येऊ आणि बघूया की रूमचं स्ट्रक्चर कसं आहे आणि हॉल केवढा मोठा दिलेला आहे आणि किचन कसं आहे. तर ह्या स्ट्रक्चरचा म्हणजे हे जे आतमध्ये रिसॉर्ट बनवलं आहे त्याचा हा एंट्री आहे. आणि तिथं समोर गेट बघू शकता तुम्ही. त्या गेटमधून तुम्ही आत आलात की असं खालच्या साईडला इथे येऊ शकता. अजून रोडचं काम फक्त बाकी राहिले. बाकी पहिलं प्लॉटचं डिमार्केशन करून घेण्याचं काम चालू आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा प्लॉट बघायला याल तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल कुठलाही नंबरचा जर प्लॉट तुम्हाला बघायचा असेल तर तो किती बाय कितीचा आहे किंवा जागेवर कसा दिसतो तो बघता यावं ह्या उद्देशाने जे लँड डेव्हलपर आहे त्यांनी पहिले डिमार्केशनचं काम हाती घेतलं आहे. लाईट, रोड हे जे बेसिक फॅसिलिटी त्या सगळ्या करून ठेवल्यात. हे स्ट्रक्चर केलं की कोणी राहायला आलं तर त्यांची सोय व्हावी म्हणून. आणि फक्त रोडचं काम बाकी ते कंप्लीट होणार आहे. तर इथून तुम्ही आत येऊ शकता. या साईडला प्रचंड भला मोठा वरांडा इथं केलेला आहे. आणि इथून तुम्ही आत आलात की स्ट्रक्चर जे आहे ते इथं पूर्णपणे त्यांनी लाकडाचं वापरले. तुम्ही सुद्धा जेव्हा घर इथं बनवाल तेव्हा लाकडाचं स्ट्रक्चर वापरा, कारण कोकणामध्ये दमट वातावरण असतं. तर लोखंड वगैरे तुम्ही वापरलं तर त्याला गंज लागण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे इकडची लोक मॅक्सिमम लाकूड वापरतात आणि उतारचं जे घर असतं कौलारू घर ते करतात. तर तुम्ही पण ते स्ट्रक्चर इथं हे करा, फॉलो करा. तर आतमध्ये जर आपण आलो तर इथं तुम्ही हॉल बघाल तर साधारणतः 1,500-2,000 हजार स्क्वेअर फूटचा हॉल आहे. एकाच वेळेस 50-100 लोक इथं बसू शकतात. लाईटिंग पण फार सुंदर केलेलं आहे ह्या साईडला. आणि इथे तुम्हाला प्रोजेक्टर दिलं आहे. जर क्रिकेटचे वगैरे काही सामने असतील किंवा तुम्हाला घरातला कुठला कार्यक्रम करायचा असेल, लग्न असेल, वाढदिवस असेल कोणाचा काय, आणि तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर जर काही बघायचं असेल पिक्चर आणि मूवी तर तुम्ही ह्या स्क्रीनवर इथं बघू शकता. खूप सुंदर ह्या साईडला इथं केलेलं आहे. लाईटिंगसुद्धा खूप छान केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे जर तुम्ही आलात तर रूम आहे. असे इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. रूम दिलेले आहेत तुम्हाला. आणि जी लाईटिंग आहे रूमची ती पण अतिशय सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही फिरण्याच्या जर उद्देशाने आलात तर तुम्हाला खूप भारी वाटू शकतं. हे बघा किती सुंदर लाईटिंग केली. इथं बाथरूमची वगैरे पण चांगली सोय केलेली आहे. स्वच्छ बाथरूम सगळं दिलेलं आहे. इथून बाहेरून सगळं तुम्हाला असा व्ह्यू इथं मिळतो. तर हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते इथं बनून तयार आहे. ओनरनी खूप काळजीपूर्वक स्वतः उभं राहून हे सगळं केलेत. पुण्याचे ओनर आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतः खूप लक्ष देतात. हे सगळं तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टी नवीन आहेत, अजून वापरात पण आलेलं नाही आहे, आत्ताच सुरू केलेलं आहे. तर बंगलो बनवण्यासाठी जे मी तुम्हाला म्हटलं ते खूप चांगलं स्ट्रक्चर यासाठी म्हटलं की ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या सगळ्या इथं आहे. शनिवार रविवार कंटिन्यू इथं लोक राहतात. किचनसुद्धा तुम्ही बघू शकता. हे व्हेजचं किचन आहे. केवढं मोठं किचन इथे करून ठेवलेलं आहे. इथं अगदी 50-100 लोकांचा कार्यक्रम आरामशीर इथं होऊ शकतो जेवणाचा. आणि बाजूला नॉनव्हेजचं पण वेगळं किचन इथं दिलेलं आहे. फ्रीज आहे, मोठा प्लॅटफॉर्म आहे, सगळे भांडेसुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत. हां, लाईट बघा, किचनमध्ये सुद्धा लाईटिंग किती सुंदर केलेली आहे इथे. तर तुम्ही नक्की विजिट करा, कारण की प्लॉट घेण्याच्या आधी डेव्हलप असलेले प्लॉट फार कमी मिळतात मार्केटमध्ये. आणि इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी डेव्हलप मिळतात आणि ते पण EMI मध्ये. म्हणजे तुम्हाला हा प्लॉट घेण्यासाठी वन टाईम पैसे द्यायची गरज पण नाही. आणि प्लॉटचा रेट पण खूप कमी देण्यात आला आहे. तर आता आपण काय करू की परत एकदा बाहेर जाऊया आणि मी तुम्हाला जे लेआउट आहे तो एकदा समजून सांगतो. तर आता ॲक्च्युअल लेआउट समजून घेऊ. त्याच्यानंतर स्क्वेअर फूट, रेट आणि का घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण इथे समजून घेऊया. तर हा जो पूर्ण लेआउट आहे ना, खालून रोड आणि बाहेर, हा 5 एकरचा लेआउट आहे पूर्ण. फ्युचरमध्ये दुसरा फेज पण येणार आहे, पण पहिला फेज जो आहे तो 5 एकरचा असणार आहे. त्याच्यामध्ये प्लॉट तुम्हाला असा मिळेल. हे बघा, तुम्ही प्रॉपर प्लॉट बघू शकता. हे ड्रेनेज काढून दिलेले आहेत पावसाळ्यासाठी, की पावसाचं पाऊस जास्त असल्यामुळे प्रॉपर ड्रेनेज काढलेत. हे टॅप दिलं आहे प्रत्येक प्लॉटला. तुम्ही बघू शकता असा टॅप दिलेला आहे. प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता अशी नारळाची झाडं सुंदर लावलेली आहे. हा रोड बघा, हा 12 मीटरचा रोड तुम्हाला इथं बघायला भेटेल. एवढा मस्त मोठा रोड आहे. NA प्लॉट असल्यामुळे रोड तुम्हाला जे आहे ते 12 मीटर आणि 9 मीटरचे कंपल्सरी मिळतात. NA असल्यामुळे सेपरेट सेल्डेड आणि सातबारा पण तुम्हाला मिळतो. गेट पण बघा किती सुंदर दिसतं. इथं DP स्वतःचा प्रोजेक्टमध्ये स्वतःचा DP आहे. आता प्लॉटचा जर एरिया सांगितला तर तो सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो 2367 स्क्वेअर फूटचा असणार आहे. मीटरमध्ये म्हणजे 220 स्क्वेअर मीटरचा आणि 2367 स्क्वेअर फूटचा मिनिमम प्लॉट असणार आहे. मग त्याच्यापेक्षा सगळे मोठे प्लॉट आहे 3000, 4000, 5000. आता कोकणामध्ये आल्यानंतर स्वतःच्या इंडिव्हिज्युअल बंगलोसाठी तुम्ही एवढा प्लॉट तर घ्यायलाच पाहिजे, 2, 3, 4 गुंठ्याचा प्लॉट, कारण रेट कमी असतात कोकणामध्ये. तर 2367 स्क्वेअर फूटचा मिनिमम प्लॉट आहे. रेटबद्दल सांगायचं झालं तर 425 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट असणार आहे. आणि 2367 × 425 केलं तर साधारणतः 10,06,000च्या आसपास बेसिक कॉस्ट तुम्हाला इथे पडणार आहे. आता ह्या 10 लाखामध्ये 40% तरी बिल्डरला अपेक्षित आहे. म्हणजे 4 लाख रुपये तरी तुम्ही डाऊन पेमेंट करायला पाहिजे. पण समजा तुमचं तिथेही बजेटला काही इश्यू असेल तर डेव्हलपरसोबत बसून तुम्ही डाऊन पेमेंट आणि EMI थोडंसं मॅन्युअली पण लावू शकता. पण जे बिल्डरकडून आलेले ते असं आहे की साधारणतः 4 लाख रुपये तुमचं डाऊन पेमेंट असलं पाहिजे आणि वरचे जे 6 लाख रुपये
ते द्यायला साधारणतः तुम्हाला 24 महिन्याचा कालावधी मिळेल, तोही बिनव्याजी, तुम्हाला व्याज लागणार नाही. म्हणजे हे 10 लाख रुपये तुम्हाला 24 महिन्यात 2 वर्षामध्ये द्यायचे. अख्ख्या दापोलीमध्ये तुम्हाला EMI मध्ये कोणी प्लॉट देणार नाही. ही ऑफर खूप चांगली बिल्डरने म्हणजे लँड डेव्हलपरने लावली, कारण हे लँड डेव्हलपर जे आहेत ते इतर बिल्डरसारखे नाही आहेत, खूप पर्सनली म्हणजे प्रत्येकावर लक्ष ठेवतात आणि पुण्यातले अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती. तुम्ही एकदा नक्की यांना भेटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अतिशय गोड आणि चांगली पर्सनॅलिटी असलेली ही व्यक्ती आहे, ज्यांचा हा म्हणजे हे पूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि इथली डेव्हलपमेंटवर पण तुम्ही अंदाज लावू शकता की लोकांना विकण्याच्या आधी त्यांनी सगळं तयार करून ठेवलं, फक्त रोडचं काम बाकी, तेही लवकरच होऊन जाईल. आता स्विमिंग पूलचं काम आहे, स्विमिंग पूलच्या नंतर हे रोडचं काम इथं घेणार आहे. आणि जे सेलिंग आहे ते आम्ही आत्ता सुरू करतो, याच्या आधी सेलिंग पण केलेलं नाही, कारण त्यांचं तत्व असं आहे की बाबा पहिले मी सगळं तयार करा, लोकांनी घेतलं की त्यांना ताबडतोब सगळं मिळालं पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी सगळ्या गोष्टी आधीच तयार करून ठेवल्यात. तर 10 लाख रुपये तुम्हाला साधारणतः 2 वर्षामध्ये देण्याचा तुम्हाला अवधी पण त्यांनी दिलेला आहे आणि तुम्हाला व्याज पण लागणार नाही. आता तुम्ही जर 2 वर्षाचं व्याज जरी कॅल्क्युलेट केलं, अगदी पर्सनल लोन जरी घेतलं तर 15-16% तुम्हाला व्याज लागणार आहे. म्हणजे त्या हिशोबाने तुमचे 2 ते 3 लाख रुपये तिथंसुद्धा वाचणार आहेत व्याजामध्ये, तुम्हाला बिनव्याजी हे घेता येणार आहे. आणि अदर चार्जेस जे 10 लाखावर जे अदर चार्जेस आहे, म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट कॉस्ट, हे जे काही असेल ते साधारणतः 1.5-2 लाख रुपये तुम्हाला अजून लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला ह्या प्लॉटचा जो म्हणजे ह्या प्लॉटची जी कॉस्ट आहे ती साधारणतः 12 लाखापर्यंत जाऊ शकते. पण खूप चांगली डील आहे. तुम्ही जर दुसरीकडे बघितलं, याच्या आधी आपण जो एक प्लॉट सीव्ह्यूचा व्हिडिओ बनवला होता, तिथं बेसिक कॉस्ट जी होती ती 6.5 लाख रुपये होती, इथं 425 आहे, म्हणजे खूप मोठा डिफरंट आहे. आणि 6.5 लाख रुपये बेसिक कॉस्ट होती, त्याच्यावरच रेट होते. दापोलीच्या अवतीभोवती जर तुम्ही रेट बघितले तर मिनिमम रेट जो आहे तो 550 रुपयाच्या वरच आहे. प्रोजेक्ट दापोलीपासून जवळ असू दे लांब असू, 550 हा बेस्ट कॉस्ट आहे. आणि काही दिवसापूर्वी मुंबईचे मोठे बिल्डर लोढा म्हणून त्यांनी प्रोजेक्ट लॉन्च केला होता अंजर्ले बीचला, तर त्यांनी 2500 रुपयापासून 25 लाख रुपये गुंठ्याच्या वरून प्रोजेक्ट लॉन्च केला होता आणि तो पूर्णपणे सोल्ड आउट सुद्धा झाला होता. तर अशा प्रोजेक्टमध्ये काय होतं, सर्वसामान्यांना घेता येत नाही किंवा ज्यांचं बजेट कमी आहे त्यांना इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. पण ह्या प्रोजेक्टमध्ये जिथे तुम्हाला 100% NA प्रॉपर्टी पण क्लिअर टायटल मिळते, NA पण आहे, TP पण आहे, रिसॉर्ट पण आहे, सगळं फॅसिलिटी पण जागेवर दिलेत, पेमेंट द्यायला पण शेड्यूल मिळतंय. तर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या ज्या प्रोजेक्टमध्ये आहे. तुम्हाला जेन्युअनली जर दापोलीमध्ये स्वतःचं बंगला बनवायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची, तर ह्याच्यापेक्षा चांगला प्रोजेक्ट सापडणार नाही. प्रोजेक्ट सगळेच चांगले आहेत, पण हा जो प्रोजेक्ट तुमच्या हिशोबाने बसून मिळतो ना, तसा मिळणार नाही. तर तुम्ही या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर प्रोजेक्टला व्हिजिट करण्याच्या आधी तिथंच तुम्ही पुण्यामध्ये लँड डेव्हलपरला भेटू शकता. लँड डेव्हलपर पुण्यातच राहतात, तिथं भेटून तुम्ही चर्चा करू शकता. आणि तुमची चर्चा जर व्यवस्थित सकारात्मक झाली, तुम्हाला पटली, तर मग तुम्ही दापोलीला येऊ शकता. तुम्ही या रिसॉर्टमध्ये पण राहू शकता. या रिसॉर्टमध्ये पर पर्सन तुम्हाला 1000-1200 रुपये लागतील इथे. जर तुम्ही प्लॉट घेण्याच्या आधी तर पहिला राहू इच्छित असाल तर तुम्हाला इथे सगळी सोय करून मिळेल. पण पर पर्सन 1000-1200 रुपये तुम्हाला डेव्हलपरला द्यावं लागेल, कारण तुमचे जी राहण्याची खाण्याची सोय आहे ती सगळी इथं केली जाईल. प्लॉट घेतल्यानंतर जर वापरायचं असेल तर ती डील वेगळी असेल, ती तुम्ही लँड ओनर जे आहेत लँड डेव्हलपरशी बोलू शकता आणि ती माहिती घेऊ शकता. बाकी मला वाटतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. काही राहिलं असेल, काही सुटलं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करून पण विचारू शकता. आणि आमच्याकडून अजून काही व्यवस्थित माहिती नाही मिळाली किंवा काही राहिलं तर तुम्ही डायरेक्ट डेव्हलपरचं पण कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांनाही विचारू शकता. डेव्हलपर आपले चांगले मित्र असल्यामुळे तुम्हाला ताबडतोब डेव्हलपरला पण इथं भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल आणि पुढे प्रोसेस करता येईल. बाकी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि जी लोक तुमचे नातेवाईक मित्रमंडळी दापोलीत बघतात ते तर अशांना शेअर करायला पण विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. त्याच्या तत्पूर्वी अजून एक गोष्ट की तुम्हाला अजून कुठल्या लोकेशनचा व्हिडिओ बघू इच्छिता, तुम्ही कुठल्या लोकेशनचा व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला फोन करून किंवा कमेंट करून नक्की कळवा. आपण त्या पण तुम्ही सांगाल त्या लोकेशनला जाऊन तिथले पण प्रोजेक्ट तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.